नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की किचन मधल्या अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या स्किनसाठी खूप बेस्ट आहेत, म्हणजे ना त्यांचे कोणते साइड इफेक्ट आहेत ना आपल्याला काही विकत आणायला लागतं आणि ह्या होम रेमेडीज किचन मधल्या त्यांचा रिझल्ट खूप बेस्ट आहे। तर अशा कोणत्या गोष्टी आहेत किचन मधल्या ज्या आपण आपल्या स्किनवर वापरू शकतो, बॉडीवर वापरू शकतो, पिंपल्सवर वापरू शकतो, नाईट जेल बनवू शकतो आणि भरपूर काही बनवू शकतो। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि नाईट जेल क्रीम कशी बनवायची, काय करायचं, सगळं काही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हाचा व्हिडिओ होम रेमेडीजचा आपण लगेच चालू करूया। सगळ्यात पहिला आहे ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफड। तर कोरफड सगळ्यांच्याच घरी असतं, तर कोरफड आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतो। कोरफडचं जेल तुम्ही काढून जर फ्रीज मध्ये ठेवलं तर ते तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता, केसांना हेअर मास्क, कंडिशनर म्हणून वापरू शकता। तुमची जर बॉडी खूप जास्त टॅन झाली असेल तर तुम्ही पूर्ण तुमच्या बॉडीवर वापरू शकता। जर तुम्हाला ते स्टोर करून ठेवायचं नसेल तर तुम्ही फ्रेश ॲलोवेरा जेल कट करा, त्यातलं जेल घ्या, तुम्ही तुमच्या केसांना लावा, चेहऱ्याला लावा, बॉडीला लावा, सगळ्या बॉडी पार्ट्सना एका टाइमला जरी ॲलोवेरा जेल लावलं तरी त्याचा काही साइड इफेक्ट नाही आहे। जर तुमची बॉडी खूप जास्त रफ असेल, तुमच्या बॉडीवर पिंपल्स असतील तरी देखील जर तुम्ही ॲलोवेरा जेल रब केलं तरी देखील पिंपल्स कमी येतात आणि बॉडी एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग होते। तुम्ही एकदा जरी ॲलोवेरा जेल तुमच्या बॉडीवर आणि केसांवर लावून बघितलं तर तुम्हाला एका यूज मध्येच इतका मस्त रिझल्ट येईल ना की तुम्ही त्याला दर 2 दिवसाला यूज कराल। तुम्ही एकदा ॲलोवेरा जेल तुमच्या बॉडीवर, चेहऱ्यावर, केसावर म्हणजे जे फ्रेश असतं ते फ्रेश नक्की लावून बघा, त्याचे खूप चांगले रिझल्ट्स मिळतील तुम्हाला। दुसरी आहे हळद। तर हळदीमध्ये ना अँटी मायक्रोबियल आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन हळद कमी करू शकतो। जर तुम्हाला पिंपल्स असतील तर तुम्ही थोडंसं मध आणि हळद फक्त तुमच्या पिंपलवर लावलं तर तुमचा पिंपल कमी येईल। जर तुम्हाला नाईट जेल म्हणून हळद वापरायचे तर तुम्ही ॲलोवेरा जेलमध्ये थोडीशी हळद मिक्स करून ॲज अ नाईट जेल म्हणून रात्री वापरू शकता। जर तुम्हाला कोणतेही बॉडीवर इन्फेक्शन आहे, डाग आहेत, पिंपल्स आहेत तर तुम्ही बेसन आणि हळदीचा पॅक बनवून पूर्ण बॉडीला वापरू शकता। याने तुमचा टॅन पण कमी येईल, पिंपल्स पण कमी येतील। जर बॉडी खूप जास्त रफ असेल किंवा बॉडीवर इन्फेक्शन असेल तरी देखील हळद खूप बेस्ट आहे इन्फेक्शनसाठी। तिसरा आहे पुदिना। तर पुदिनामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, तुम्ही पुदिनाचा टोनर बनवू शकता। पुदिना थोड्याशा पाण्यामध्ये उकळून ते पाणी तुम्ही ॲज अ टोनर किंवा फेस मिस्ट वापरू शकता। तुम्ही तुमच्या केसांना पण वापरू शकता। जर केस खूप जास्त स्टिकी असतील तरी देखील तुम्ही हे पुदिनाचं जे पाणी आहे ते तुमच्या केसांना वापरू शकता। तुमच्या केसामधला स्टिकीनेस किंवा तेलकटपणा कमी येईल, चेहऱ्यावरचा पण तेलकटपणा कमी येईल, कारण पुदिनामध्ये ना नॅचरली सॅलिसिलिक ॲसिड असतं जे आपले पोर्स क्लीन करतात, तेलकटपणा कमी करतो। त्यामुळे तुम्ही नॅचरली तेलकट त्वचेसाठी पुदिना वापरू शकता। जर तुम्हाला पुदिनाचा फेस पॅक बनवायचा आहे तर तुम्ही पुदिनाची पानं मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्याला लावू शकता। तुमच्या बॉडीवर जिथं जिथं पिंपल्स आहेत, डाग आहेत, तिथं तिथं तुम्ही पुदिनाचा फेस पॅक वापरू शकता। चौथा आहे ग्रीन टी। तर ग्रीन टी तुम्ही फक्त पिऊ शकत नाही तर वेगवेगळ्या प्रकारे वापरू देखील शकता। ग्रीन टीचा तुम्ही टोनर बनवू शकता, तो फ्रीज मध्ये स्टोर करून तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर वापरू शकता। ग्रीन टीचे आईस क्यूब्स बनवू शकता। ग्रीन टी तुम्ही ॲज अ कंडिशनर म्हणून पण तुमच्या केसांना लावू शकता। जर तुमचे केस खूप जास्त ड्राय, फ्रिजी असतील, कोरडे असतील, जर तुम्ही ग्रीन टी वापरली तर तुमचे केस खूप सॉफ्ट आणि स्मूथ होतील। तुम्हाला दुसऱ्या मार्केटमधल्या कंडिशनरची काहीच गरज नाही आहे, त्यामुळे ॲज अ कंडिशनर म्हणून पण वापरू शकता। जर तुम्हाला फेस पॅक म्हणून वापरायचं आहे, फेस स्क्रब म्हणून पण वापरू शकता। फेस पॅक साठी तुम्हाला ग्रीन टीची पावडर करायची आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता आणि तो फेस पॅक म्हणून लावू शकता, नाहीतर पावडर करून डायरेक्टली तुम्ही थोड्या अशा मधामध्ये जरी ग्रीन टी मिक्स केली तर तुमचा फेस स्क्रब देखील तयार होतो। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारे तुम्ही ग्रीन टी वापरू शकता आणि ग्रीन टी स्किनसाठी आणि केसांसाठी खूप बेस्ट आहे। पाचवी आहे दालचिनी। तर दालचिनी आणि मध तुम्ही तुमच्या पिंपल्सवर लावू शकता, कारण दालचिनी पिंपल्सना कमी करते। जर तुमचे ओठ खूप जास्त काळे झाले असतील किंवा रफ झाले असतील तर तुम्ही दालचिनी आणि मधचा तोच पॅक तुम्ही तुमच्या जर ओठांवर लावला तर तुमचे ओठ एकदम सॉफ्ट होतील आणि पिंक पण होतील। जर तुम्हाला पिंक लिप्स हवे असतील ना तर ही रेमेडी दालचिनी पण तुमच्या ओठांवर एकदा लावून बघा। दालचिनी ओठांवर आणि पिंपल्सवर खूप चांगल्या प्रकारे काम करते। सहावा आहे कडुलिंब। तर तुम्ही कडुलिंबच्या पाण्याने आंघोळ करू
शकता तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये. जर तुम्ही कडुलिंबची पानं टाकली तर तुमच्या अंगावर जे काही इन्फेक्शन असेल किंवा जर समजा खूप जास्त घाम येत असेल, तुमच्या अंगाचा बॉडी स्वेटचा वास येत असेल, जर तुम्ही कडुलिंबच्या पाण्याने आंघोळ केली तर हे सगळे दूर होतील. कारण कडुलिंबमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात. हे तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला कुठेही फंगल इन्फेक्शन होत असेल तिथं पण तुम्ही जर कडुलिंबची पेस्ट लावली तरी चालेल. जर चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स येत असतील तर नीम पावडर म्हणजे कडुलिंबची पावडर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा वापरली तरी तुमचे जे पिंपल इन्फेक्शन असतील ते कमी होतात. शेवटचे आहे तुळस. तर तुळस देखील तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये वापरू शकता. तुम्हाला जर खूप जास्त पिंपल्स येत असेल, चेहरा खूप जास्त तेलकट होत असेल तर तुम्ही तुळशीच्या पानांची पेस्ट करा आणि ती पेस्ट तुम्ही तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर लावू शकता. जर तुमच्या अंगावर बॉडीवर पिंपल्स येत असतील तरी देखील तुम्ही हीच पेस्ट तुमच्या बॉडीवर लावू शकता. तर हे होते काही किचनचे इंग्रेडियंट जे तुम्ही तुमच्या केसांसाठी, बॉडीसाठी, स्किनसाठी वापरू शकता. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.